अंबाबाईच्या नावानं चांग भलं. नवीन वाढदिवस आहे त्याच्यामुळे पहिला जाऊन आई अंबाबाईचा आशीर्वाद घेतला. म्हणजे आठवड्यातून 2दा तर मी इथं असतोच, कारण या मंदिराशी माझी जी नाळ जोडलेली आहे ती मला इथे घेऊन येतेच. आणि या मंदिरात आल्यावर सगळी दुःख बाजूला पडतात आणि स्वप्न पूर्ण होतात. त्याच्यामुळे ह्या मंदिरात येणं हे एक स्वर्गसुख आहे माझ्यासाठी. त्यानंतर जाऊन मटण मार्केटमध्ये मटण घेतलं. मटण म्हणजे चिकन आहे. चिकन आणायचं होतं घरात, मग चिकन घेतलं. त्यानंतर जाऊन सलूनवाल्याकडे केस कापली, कारण बालका बक्कीचा लयच वाढला होता, तो कापायचा होता. म्हणून सलूनवाल्याकडे जाऊन मस्तपैकी केस कापून घेतली. आणि केस कापल्यावर मी एकदम चिकना दिसायला लागलो, त्याच्यामुळे केस कापायलाच लागते. घरी आणलेला केक कापला, आईला भरवला. आईचा आणि माझा दोघांचा पण आज वाढदिवस आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघांनी केक कट केला, तो एकमेकाला भरवला. आणि हे मटण आणलेलं ते जेवलो, मस्तपैकी चिकन आणि भाकरी जेवलो. त्यानंतर जेवता जेवता थोडंसं काहीतरी बोललो किंवा घरात संभाषण चालू होतं ते चालू होतं. त्यानंतर संध्याकाळी आम्ही घरातले सगळेजण मिळून एका चांगल्या हॉटेलात गेलो. दोघांचा पण वाढदिवस होता, त्या कारणानं मस्तपैकी जाऊन पांढरा आणि तांबडा रस्सा ओढला, मटण खाल्लं, मस्तपैकी रोटी खाल्ली, एक फोटो काढला आणि नंतर रिक्षात बसून परतीचा प्रवास केला. थंडी खूपच आहे कोल्हापुरात आणि थंडीतून मी गारठलेलो.